गुड मॉर्निंग. आज आपण नफा आणि तोटा या घटकावर आधारित नमुना उदाहरणं पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे पहा. सुरेश रावांनी एक वस्तू 1962 ला विकल्यामुळे त्यांना शेकडा 9% नफा झाला. तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता अशा प्रकारची ज्यावेळेस उदाहरणं येतात त्यावेळेस सूत्र वगैरे काय न वापरता आपण एका ट्रिकनं हे उदाहरण सहजपणे सोडवू शकतो पहा. आता मी काय करतोय पहा, अंशामध्ये त्या वस्तूची खरेदी किंमत लिहितोय. अंशामध्ये त्या वस्तूची काय लिहितोय? खरेदी किंमत लिहितोय. आणि छेदामध्ये त्या वस्तूची विक्री किंमत लिहितोय. अशा पद्धतीनं खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांची दोन गुणोत्तर आपण एक समान लिहिणार आहोत. आता इथं 9% नफा हे जे दोन शब्द आहेत याच्यावरून आपण एक गुणोत्तर तयार करू शकतो. समजा आपण खरेदी किंमत आपण 100 मानायची. खरेदी किंमत काय म्हणायची? 100 मानायची. मग विक्री किंमत किती? 9% नफा म्हणजे 100 जर खरेदी किंमत असेल तर 190 विक्री किंमत. म्हणजे शेकडा जो नफा आहे तो 100चा नफा आहे. म्हणजे 100मध्ये 9 मिळवल्यानंतर विक्री किंमत किती येणार? मग 100 अधिक 9 109. बघा हे गुणोत्तर 9% नफ्यावरून आपण तयार केलं. आणि हेच गुणोत्तर कोणा समान असेल? आता दुसरं बघा. सुरेश रावांनं एक वस्तू 1962 ला विकली. म्हणजे 1962 ही विक्री किंमत आहे. ती आपण छेदामध्ये लिहिणार आहे. आणि 1962 विक्री किंमत असणाऱ्या वस्तूची तुम्हाला खरेदी किंमत विचारलेली आहे. मग खरेदी किंमत आपण अंशामध्ये लिहिणार आहे आणि ती आपण एक्स मानणार आहे. ही दोन गुणोत्तर सर्वांना समजली का कशी तयार झाली? 9% नफ्यावरून पहिलं गुणोत्तर आणि दिलेली विक्री किंमत 1962 दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये आणि खरेदी किंमत काढायची ती अंशामध्ये आपण एक्स मानली. आता तिरकस गुणाकार केला. अगोदर एक्स चा तिरकस गुणाकार प्रथम लिहूया. म्हणजे 109 गुणिले एक्स आणि दुसरा तिरकस गुणाकार कुठला? मग 100 गुणिले 1962. म्हणून एक्स बरोबर उजवी बाजू 100 गुणिले 1962 आणि तिकडचं 109 उजवीकडे आल्यानंतर कुठं जाणार? छेदामध्ये. आता 109चा जर पाढा तुम्ही तयार केला, 109 एके 109. सांगा 196 मधून 109 गेल्यावर किती राहिलं रे? वजाबाकी. 196 मधून 109 वजा केल्यावर राहिले किती? 87. वरून घेतला 2. म्हणजे 872 आहे का 109च्या पाड्यात? 109च्या पाड्यात 872 आहे का? 8 न गुणून पहा. 8 9 72 चला 7 8 0 0 7 7 आणि 8 1 8. इथे 109 गुणिले 8 म्हणजे इथं पुन्हा 8चा भाग म्हणजे 18चा भाग गेला. मग 100 न 18ला गुणा. 18 वर 2 0 म्हणजे 1800 आलं. म्हणजे वस्तूची खरेदी किंमत किती आली? 1800. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. समजले का सर्वांना हे गणित? हॅलो. हो सर. हा, बऱ्याच जणांची अजून झोप गेली नाही. गणपती उत्सव चालू असल्यामुळं अनेक मंडळाचं संध्याकाळचं कार्यक्रम जागरण होतंय. सकाळी उठायला काही जमत नाही. ह्या अवस्था आहे बऱ्याच जणांची. ठीक आहे. प्रश्न दुसरा. एका फळ विक्रेत्यानं 800 रुपये डझन या दरानं 48 डझन केळी विकत घेतली.
त्यातील 1 डझन केळी नासली, उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन या दराने विकली, तर या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा? आता बघा, या ठिकाणी आपण दर, एका डझनाचा दर गुणिले किती माल खरेदी केला किंवा किती माल विकला, ह्याला आपण नग म्हणूया. काय म्हणूया? नग. मग 1 डझनचा दर आणि किती माल खरेदी केला किंवा किती माल विकला, त्याला आपण नग म्हणूया. आता ह्या दोघांचा गुणाकार केला की खरेदी किंमत किंवा विक्री किंमत यापैकी एक आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण किंमत असा शब्द वापरूया. बघा, दर गुणिले नग बरोबर किंमत. आता पहिल्यांदा मी खरेदी किंमत काढणार आहे. किमतीमध्ये 2 प्रकार आहेत, एक खरेदी किंमत आणि दुसरी विक्री किंमत. परीक्षेमध्ये आकडेमोड करताना हे असलं काय लिहायचं नाही, नुसती आकडेमोड करायची. मनामध्ये ठेवायचं दर आणि नगचा गुणाकार किंमत इतका असतो. चला आता पहिल्या वाक्यामध्ये बघा, 48 रुपये डझन या दराने, म्हणजे दर कसा आहे? दर कसा आहे? 48 रुपये डझन. मग डझनाचा मी दर लिहितो 48. आणि किती डझन केळी विकत घेतली? ती सुद्धा 48 डझन केळी काय घेतलेली आहे? विकत घेतलेली आहे. म्हणजेच 48 आपल्याला इथं वर्ग करणं अपेक्षित आहे. सांगा किती होईल गुणाकार 48 आणि 48चा? करून बघा तुम्ही. 48 गुणिले 2304. व्हेरी नाईस. 2304. ही झाली खरेदी किंमत. आता किमतीचा दुसरा प्रकार आहे, तो आपण विक्री किंमत. आता बघूया किती माल खरेदी केला आणि विकलेल्या मालाचा दर प्रति डझन कसा होता. 1 डझन केळी नासली. आता बघा, हे महत्वाचं आहे. म्हणजे किती डझन केळी खरेदी केली होती? 48. मग 48 डझन केळी मधील 1 डझन केळी नासली, म्हणजे किती डझन केळी विकली? किती डझन केळी विकली? 1 वजा करावं लागेल. बरोबर आहे, 47 डझन केळी विकली. आणि उरलेली सर्व केळी कोणत्या दराने विकली? 72 रुपये. 72 रुपये डझन या दरानं विकली. करा या दोघांचा गुणाकार. चला, 72 आणि 70 गुणाकार करा. 3384. 3384. आता मला सांगा, खरेदी किंमत 2304 आहे आणि विक्री किंमत 3384 आहे. खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे? विक्री किंमत. विक्री किंमत जास्त असल्यावर काय होतो? नफा. नफा. मग नफा काढण्यासाठी आपण काल पाहिले काय रे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. हा, सांगा मग किती वजाबाकी येणार ह्या दोन वरच्या संख्येची? 1080. 1080. बरोबर. आणि मग आपण काल शेकडा नफा काढण्याचे एक सूत्र लिहिले, सांगा मग काय? शेकडा नफा काढण्याचं आपण काल एक सूत्र लिहिलेलं आहे. नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. बरोबर. नफा छेद खरेदी किंमत आणि गुणिले 100. आता नफा किती आला आपला? 1080. आणि खरेदी किंमत आपण किती काढली होती? 2304 आणि गुणिले 100. बरोबर ना? नाही, पण आपल्याला हे काढायचंच नाही. मी काय म्हणतोय, शेकडा नफा आपल्याला विचारलाच नव्हता ना. बघा, अशी गपलत होती. या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा? तर नफा झाला. मग किती रुपये नफा झाला? तर 1080 रुपये नफा झाला. इथपर्यंतच आपल्याला उत्तर काढायचं होतं. शेकडा नफा विचारलाच नव्हता. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक
किती आहे? 2 आहे. प्रश्न तिसरा, अशोकनं 15 लाखला खरेदी केलेला हार शेकडा 20 नफ्याने विकला तर त्याला किती रक्कम मिळाली? हा, आता इथं कोणतंही सूत्र वापरायची गरज नाही. खरेदी किंमत किती आहे त्या हाराची? 15 लाख. 15 लाख म्हणजे 15 वर किती शून्य? 5. 5. आता किती टक्के नफ्याने विकला रे? 20% 20%. नफ्याने विकला. 20 म्हणजे टक्के. शेकड्याला 120 रुपये मिळणार, बरोबर आहे ना? शेकडा 20 रुपयाने विकला म्हणजे 100 रुपयाला किती मिळणार? 120 रुपये मिळणार. मग मी एका वेळीत उत्तर संपवतो. किती टक्के करू सांगा 15 लाखाचा? एका वेळीत मला उत्तर संपवायचे. किती टक्के करू? हो, कोण सांगते? 100% जर केला तर मूळ रक्कम मिळणार. 20% नफा म्हणजे 20% किंमत वाढणार आहे. म्हणजे किती टक्के 120. करू? करेक्ट. किती टक्के करायचा? 120% करायचा. 120% म्हणजे 120/100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल. आता इकडचं 3 आणि इकडचं 1, 4 शून्य घेतो अगोदर. आता 15 आणि 12चा गुणाकार किती रे? 15 10 150, 15 2 30 150 आणि 30 180 ना? काय संख्या आली मग? 18 लाख. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा, 2 वस्तू प्रत्येकी 1485 ला विकल्यामुळे एका व्यवहारात 10% तोटा व दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो. तर एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल? काल जे तुम्ही नोट्स लिहून गेलते ते वाचा का? चला कालच्या नोट्स वाचा. शेवटून 2 नंबरचं सूत्र वाचा. त्यात बघा बरेच शाब्दिक मी लिहून दिले तुम्हाला. वाचा. कोण वाचेल? एक जण. काल आपण सूत्र लिहून दिलं त्यातलं शेवटून 2 नंबरला काय लिहिलं ते? दोन वस्तूंची विक्री किंमत समान असताना असं काय लिहून दिलं बघा. सापडलं का? हो सर. हा, स्वराली वाच. स्वराली खबरी वाचते. जर 2 वस्तूंची विक्री किंमत समान असेल व एकीपासून होणारा शेकडा नफा व दुसरीपासून होणारा शेकडा तोटा समान असेल तर या व्यवहारात तोटाच होतो. अगदी बरोबर. बघा, 2 वस्तूंची विक्री किंमत, पहिली वस्तू सुद्धा 1485 रुपयाला विकली आणि दुसरी वस्तू सुद्धा 1485 रुपयाला विकली. म्हणजे दोन्ही वस्तूंची विक्री किंमत समान आहे आणि एका व्यवहारात 10% नफा झालेला आहे आणि दुसऱ्या व्यवहारात 10% तोटा झालेला आहे. म्हणजे दोन्ही व्यवहारात होणारा शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा इथं 10% म्हणजे समान आहे. अशा व्यवहारामध्ये नेहमी तोटा होतो. आता मग तो शेकडा तोटा काढायचं सूत्र ते आपण लिहून दिले. वाचा काय आहे? मग तो शेकडा तोटा कसा काढायचा? तोटा बरोबर शेकडा बोला. शेकडा तोटा कंसाचा वर्ग आणि छेद 100. शेकडा नफा पण 10% आहे आणि शेकडा तोटा पण 10% आहे. त्यामुळे शेकडा तोटा उजव्या साईडला 10 टाकूया. म्हणजे 10चा वर्ग भागिले किती? 100. मग 10चा वर्ग 100. 1.0. 100 ला 100 गेलं म्हणजे 1. म्हणजे शेकडा तोटा 1 म्हणजे 1% तोटा. 1% तोटा म्हणजे उत्तर याचं 1.0% तोटा. पर्याय क्रमांक 3. बघा, या सूत्राचा तो वापर झाला. प्रश्न 5वा, रुपये 7.5 डझन या भावाने 16 डझन पेन्सिली विकत घेतल्या. शेकडा 20 नफा मिळवण्यासाठी प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकावी? असा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5चा.
आता आपण काय करूया पहिल्यांदा इथं 7.5 डझन दिलेला आहे की नाही आणि या भावानं म्हणजे 1 डझन पेन्सिलची किंमत किती 7.50 रुपये अशा किती पेन्सिली विकत घेतल्या 16 डझन पेन्सिली काय केल्या विकत घेतल्या शेकडा 20 नफा मिळवण्यासाठी म्हणजे 100ला 120 नफा मिळवण्यासाठी पेन्सिल केवढ्याला विकावी पेन्सिल केवढ्याला विकावी आता आपण इथं काय करूया खरेदी किंमत 7.5 रुपये डझन या भावानं 16 डझन पेन्सिली विकत घेतल्या अगोदर आपण खरेदी किंमत मग अशा आपण बघा एक सूत्र वापरलं कुठलं रे दर गुणिले खप दर गुणिले काय मग सूत्र एक वापरतो बघा आपण दर गुणिले नग बरोबर किंमत हा बरोबर आहे दर गुणिले नग बरोबर किंमत हे सूत्र वापरूया आता दर कसा आहे रे दर कसा आहे 7.5 रुपये डझन आहे की नाही म्हणजे 7.5 दर आहे आणि खप किती किती डझन पेन्सिली खरेदी केल्या 16 हे दोघांचा गुणाकार करू किती येतोय गुणाकार 120 काय आला 120 आता आपण विक्री किंमत काढूया विक्री किंमत आता या सर्व ज्या पेन्सिली आहेत ह्या विकताना शेकडा 20 नफा मिळाला पाहिजे शेकडा 20 काय मिळाला पाहिजे नफा मिळाला पाहिजे म्हणजे 120 ही खरेदी किंमत आहे शेकडा 20 नफा मिळवण्यासाठी किती टक्के करावं लागेल रे याचा 100ला 20 रुपये ज्यादा मिळालं पाहिजे म्हणजे किती टक्के करायचं मग काय झालं आपलं 120 नफा हा 120 मग आता या अंशातल्या 2 शून्याला छेदातलं 2 शून्य गेलं किती आला 12 गुणिले 12 म्हणजे 12चा वर्ग 144 44 बरोबर आहे मग आता नफा किती झाला मला सांगा नफा विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच 144 24 120 24 नफा किती झाला 24 24 आता ट्राय घ्या प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकावी म्हणजे एका पेन्सिलची काय काढायची आहे विक्री किंमत काढायची आहे तर तो एका सर 120 प्लस 24 प्लस 44 एकच मिनिट एका पेन्सिलची विक्री किंमत आता सर्व पेन्सिलची विक्री किंमत किती आली रे 144 रुपये आता 144 रुपयाचं पैशात रूपांतरण करा 1 रुपया म्हणजे 100 पैसे ना म्हणजे ह्याच्यावर किती झिरो ठेवूया 2 झिरो 144 रुपये विक्री किंमत म्हणजे किती पैसे विक्री किंमत 14,400 पैसे 14,400 विक्री किंमत आता किती पेन्सिली होत्या रे किती पेन्सिली होत्या 16 डझन म्हणजे 16 गुणिले सुट्ट्या काढल्यावर 16 एका डझनाचं 12 ना 16 गुणिले 12 एवढ्या पेन्सिली होत्या आता गुणाकार भागाकार करूया 12चा वर्ग 144 आणि त्याच्यावर हे 2 शून्य आता 1200ला 16 न भागूया 16 7 112 18 शून्य 80 16 85 म्हणजे अशा पद्धतीने एका पेन्सिलची विक्री किंमत किती आली 75 म्हणजेच पर्याय क्रमांक किती
1. एक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती? आता आपण असं करूया, नफ्याच्या 10 पट, त्यामुळे इथं नफा मी x मानतो. नफा काय मानला? x मानला. मला सांगा विक्री किंमत किती येणार आहे? 10x. बरोबर आहे. 10x. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट म्हणजे नफा x ची 10 पट जर केली तर काय काय? 10x ही झाली विक्री किंमत. बघा आता नफा झाला, विक्री किंमत झाली. आता आपण नफा काढण्याचं सूत्र काय पाहिलं तर नफा काढण्याचं सूत्र नफा बरोबर काय वजा काय? नफा कधी विक्री होतो? किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बरोबर आहे. नफाच्या ठिकाणी मी x ठेवतो, विक्री किमतीच्या खाली 10x ठेवतो आणि खरेदी किंमत मी हायस लिहितो. आता खरेदी किंमत आपण डावीकडे घेतल्यावर वजाचा अधिक होईल, म्हणजे डावीकडे नुसतं ख केले तुम्ही. खरेदी किंमत, खरेदी किंमत. आता डावीकडचं x उजवीकडे गेल्यावर वजा होईल. मग 10x मधनं 1x गेल्यावर किती येणार? खरेदी किंमत 9x. 9x. नाही. आता आपल्याला काढायचे नफ्याचं शेकडा प्रमाण, म्हणजेच काय काढायचं आहे? शेकडा नफा. सांगा सूत्र लिहून दिले का? शेकडा नफा बरोबर शेकडा नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. गुणिले 100. नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. 100. आता नफा किती आहे आपण मांडलेला? x. आपण खरेदी किंमत किती काढलेली आहे? 9x. 9x आणि गुणिले 100. 100. आता ह्या अंशातल्या x ला हे छेदातलं x कॅन्सल झालं, म्हणजे अंशामध्ये 100 दिसतंय का? छेदामध्ये 9. आता याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करूया. 9 एके 9, 9 एके 9. राहिला किती? 1. त्या अंशात लिहूया छेद आहे असा छेदामध्ये, म्हणजे 11.1/9 हा झाला शेकडा नफा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 3. 3. थेरू. असतं का? माईक बंद ठेवा. एक वस्तू रुपये 60 ला विकल्यानं काही तोटा होतो, ती वस्तू रुपये 95 ला विकली तर तोट्याच्या पाऊणपट नफा होतो. तर खरेदी किंमत काढा. आता आपण तोट्यावरून एक खरेदी किमतीचं सूत्र लिहिणार आहे आणि नफ्यावरून एक खरेदी किमतीचं सूत्र लिहिणार आहे. आता सर्वप्रथम जे विचारलंय तुम्हाला खरेदी किंमत, आता मी काय करतो? खरेदी किंमत आपण काढूया. आता 2 खरेदी किमती सूत्र आहेत. पहिले नफ्यावरून खरेदी किमती सूत्र सांगा रे. नफ्यावरून खरेदी किमती सुरुवातीला सूत्र लिहून दिले बघा. नफ्यावरून खरेदी किमती सूत्र. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत वजा नफा. बघा हेच आहे ना? खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. हा. आता तोट्यावरून खरेदी किंमत काढण्याचे एक सूत्र सांगा. तोट्यावरून खरेदी किंमत काढण्याचे सूत्र. विक्री बरोबर खरेदी किंमत वजा नफा. तोटा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. हा, अधिक तोटा. बघा इकडे पण खरेदी किंमतीचं सूत्र लिहिलं, इकडे पण खरेदी किंमतीचं. पण पहिलं नफ्यावरून खरेदी किंमत काढण्याचं सूत्र लिहिलं आणि उजवीकडं तोट्यावरून खरेदी किंमती काढण्याचं सूत्र लिहिलं. आता तोटा जो आहे तो आपण x मानूया. तोटा काय मानूया? x मानूया.
म्हणजे इकडे उजव्या बाजूला जो तोटा आहे तो एक्स मानतो. आता तोटा एक्स होतो त्यावेळेस विक्री किंमत किती आहे रे? पहिल्या वाक्यामध्ये लिहिले बघा, एक वस्तू 60 ला विकल्यानं एक्स तोटा होतो. म्हणजे तोटा एक्स असताना विक्री किंमत किती? 60. 60. आणि ती वस्तू 95 ला विकली म्हणजे डाव्या साईडला जी विक्री किंमत आहे तिथं 95 टाका. आता तोट्याच्या पाऊणपट नफा होतो. म्हणजे एक्स ची पाऊणपट किती येणार आहे? पाऊणपट म्हणजे किती छेद किती? पाऊणपट 3/4. हा, एक्स ची 3/4 पट. बरोबर. आता आपण संख्या इथे डावीकडे घेऊया. म्हणजे 60 इकडे घेतल्यावर 95च्या बाजूला होणार 95 वजा 60 आणि वजा 3/4 तिकडे गेल्यानंतर अधिक 3/4 होईल. डाव्या बाजूला किती आली वजाबाकी? 8 चलते टेवारो 95 मधून 60 वजा करा 35. 35 आणि उजव्या साईडला इथं छेद अपूर्णांकाच एक्सचा सगुणक 1 छेदल्या तिरकस गुणाकार 4 एके 4 3 एके 3 4 आणि 3 ची बेरीज किती? 7 7. आणि छेदाचा गुणाकार तसा 4 एक्स अशी बेरीज येणार. आता 7/4 डावीकडे घेऊया काय होईल? 4/7 होईल का नाही? मग 7 एके 7 7 5 35 आणि 4 आणि 5 चा गुणाकार किती मग? 20. 20 20 काय झाला? तोटा. 20 काय झाला? तोटा. तोटा. आता तोट्यावरून खरेदी किंमत काढण्याचं सूत्र काय लिहिले बघा आजचा बघ. तोट्यावरून खरेदी किंमत काढण्याचं सूत्र बघा हे सूत्र. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. इथं मी सूत्र लिहितो. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. सांगा आता विक्री किंमत किती आपण घेतली होती तोट्यामध्ये? 60. 60 आणि तोटात तापला किती आला? 20. मग खरेदी किंमत किती येणार? 80. आहे का 80 चा पर्याय? हो. पर्याय क्रमांक क्रमांक 2. 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न आठवा. श्रीमती देसाई यांनी जेवढ्या किमतीत 30 टेबल खरेदी केले तेवढीच किंमत त्यापैकी 25 टेबल विकून मिळवली. तर या व्यवहारात त्यांना शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? बघा आता पहिलं वाक्य फार महत्वाचं आहे. 3 टेबलाची खरेदी किंमत बरोबर 25 टेबलाची विक्री किंमत. बरोबर का रे? हो सर. 30 टेबलाची खरेदी किंमत आणि त्यातल्या 25 टेबलाची विक्री किंमत समान आहे. म्हणजे 5 टेबल नफ्यात आलं. 5 टेबल नफ्यात आलं. 5 टेबलाची काय येणार? विक्री नफा. किंमत. आता मी काय करतो? 30 गुणिले एका टेबलाची खरेदी किंमत आणि उजव्या साईडला 25 गुणिले एका टेबलाची विक्री किंमत असं रूपांतरण केलं. मग इकडे राहिलं एका टेबलाची खरेदी किंमत आणि तिकडची विक्री किंमत इकडे आल्यावर छेदामध्ये एका टेबलाची विक्री किंमत. आता 25 उजवीकडे आहे असं इकडचं जे 30 गुणिले इकडे आल्यावर काय झालं? भागिले. सिम्प्लिफाय करा. 5 5 25 आणि 5 30. सांगा मला खरेदी किंमत आपण किती म्हणायची आता? 5 च्या पटीत ना. मग आपण पटीतील संख्या x मांडली तर खरेदी किंमत 5x. आणि सांगा विक्री किंमत किती येणार? विक्री किंमत छेदात 6 आहे. 6 च्या पटीत म्हटल्यावर किती येणार? 6x. 6x. हा. आता आपल्याला पहिला नफा काढायचे. नफा बरोबर काय रे? विक्री वजा खरेदी.
मग विक्री किंमत किती 6x आणि खरेदी किंमत किती 5x 5 आणि ह्या दोघांची वजाबाकी किती येणार 1x. आता नफा झाला म्हणजे शेकडा नफा होईल का शेकडा तोटा होईल शेकडा नफा होईल शेकडा नफा सूत्र काय पाहिजे होतं आपण मगाशी नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 खरेदी किंमत गुणिले 100 x टाका अंशामध्ये खरेदी किंमत आहे ती 5x भरा आणि गुणिले 100. आता ह्या x ला x गेलं 100 भागिले 5 किती रे 100 भागिले 5 20 20% नफा म्हणजेच पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न नववा नफ्याची किंमत विक्रीच्या 1/21 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती नफ्याचे शेकडा प्रमाण किती. आता विक्रीच्या पट आहे त्यामुळे आपण ज्याच्या पट असते का नाही त्याला x मानायचं नेहमी. मग आता इथं मी लिहितो विक्री किंमत x मानू विक्री किंमत x नफा किती येईल नफ्याची किंमत विक्रीच्या 1/21 पट x ला गुणूया म्हणजे अंशाचा गुणाकार x आणि छेदामध्ये 21 आहे 1/21 हा नफा आला. आता आपण खरेदी किंमत काढूया. आता नफ्याचं सूत्र काय रे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग नफ्याची किंमत टाकतो 1/21 विक्री किंमत x आणि खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे त्यामुळे खरेदी किंमत मी हाय असं लिहितो. आता वजा खरेदी डावीकडे आल्यानंतर अधिक होणार नुसतं डावीकडे खरेदी किंमत राहील. आता 1/21 डावीकडून उजवीकडे आल्यावर काय होणार वजा होणार ना वजा 1/21 गुणाकार करून सांगा 21x वजा 1x डायरेक्ट सांगा 21x वजा 1x किती येणार अंशामध्ये 20x त्याचा गुणाकार 21. आता हे झाल्यानंतर आपल्याला काढायचे शेकडा नफा काय काढायचं आहे शेकडा नफा सांगा सूत्र मग नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 आहे की नाही नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 मग नफा किती मांडलाय आपण 1/21 खरेदी किंमत आपण किती काढली 20 छेद 21 गुणिले 100. आता ह्या 21ला हे 21 गेलं ह्या x ला हे x गेलं 100 भागिले 20 20 5 100 म्हणजे 5% काय झाला नफा पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 10 20 पुस्तके विकून 2 पुस्तकाच्या विक्री एवढा नफा होतो तर शेकडा नफा किती बघा 20 पुस्तके विकून 2 पुस्तकाच्या विक्री एवढा नफा होतो सर 12 पुस्तके हा आता आपण असं करू हा सॉरी 12 पुस्तके विकून 2 पुस्तकाच्या विक्री एवढा नफा होतो तर खरेदी शेकडा नफा किती. आता आपलं नेहमीचं सूत्र आहे नफा नफ्या सूत्र काय सांगा विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा बरोबर विक्री किंमत वजा
खरेदी किंमत. हा, आता बघा 12 पुस्तके विकून 12 पुस्तके विकून म्हणजे विक्री किंमत आपण 12x घेऊया. विक्री किंमत काय घेऊया? 12x घेऊया. 2 पुस्तकाच्या विक्री एवढा नफा म्हणजे नफा किती होणार? एका पुस्तकाची विक्री किंमत आपण x मानली तर 2 पुस्तकाची विक्री किंमत 2x. मग नफा किती होणार आहे? 10x. एकच मिनिट लिहिताना चुकले माझं. नफा 2x आपण डाव्या साईडला घ्यायचा आणि आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे की नाही. खरेदी किंमत काय करायची? काढायची. खरेदी किंमत डाव्या साईडला घेतली की वजाचं अधिक झालं आणि 2x तिकडे गेल्यावर काय होणार? वजा 2x. आणि 12तून 2 गेले किती? 10x. खरेदी किंमत झाली. मग शेकडा नफा काढायचं सूत्र काय आपण पाहिले? शेकडा नफा बरोबर नफाचे नफा खरेदी किंमत गुणिले 100. मग नफा किती घ्यायचा? 2x. खरेदी किंमत किती? 10x. आणि गुणिले 100. बर. आता ह्या x ला हे x गेलं, ह्या शून्याला हे 0 गेलं आणि 10 आणि 2 चा गुणाकार किती? 20. 20 नफा म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 11वा. विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती? आता तोट्याचं पट आहे, ज्याच्या पट असतं का नाही ते x मानायचं. मग आता काय x मानू सांगा? काय x मानू? तोटा x मानला आणि तोट्याच्या दुप्पट काय आहे? विक्री किंमत आहे. विक्री किंमत. मग इथं मी विक्री किंमत किती लिहू? दुप्पट. x ची दुप्पट 2x. सांगा मला आता तोट्यावरून खरेदी किंमत काढण्याचं सूत्र मग अशा आपण लिहिलेलं आहे. तोट्यावरून खरेदी किंमत काढण्याचं सूत्र खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत अधिक तोटा. बरोबर. मग विक्री किंमत आपण 2x घेतलेली आहे, तोटा x घेतलेला आहे. ह्या दोघांची बेरीज करा. 2 आणि 1 3x. आता आपल्याला काढायचं काय आहे? तोट्याचं शेकडा प्रमाण म्हणजे शेकडा तोटा. सांगा पुन्हा शेकडा तोट्याचं सूत्र. तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. 100. बरोबर. तोटा छेद 100. खरेदी किंमत ही किंमत गुणिले 100. मग तोटा किती आपण लिहिलेला आहे? x आणि खरेदी किंमत 3x आणि गुणिले 100. ह्या अंशातल्या x ला छेदातलं x गेलं म्हणजे वर राहिले 100 आणि खाली राहिले किती? 3. आता ह्याचं पूर्णांक अपूर्णांकात करा. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 99. 99 100 मधनं वजा केल्यावर 1 बाकी वर लिहिली आणि छेद 3. शेकडा तोटा किती आला? 33.1/3 म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 4. प्रश्न क्रमांक 12. दुकानदारानं एक शर्ट 460 ला विकल्यामुळे जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा तो शर्ट 310 ला विकल्यास होतो. तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? आपण सुरुवातीला एक गणित या टाईपचं पाहिलं होतं बघा. डावीकडे पण खरेदी किंमत लिहायची आणि उजवीकडे पण खरेदी किंमत लिहायची.
परंतु डावीकडे नफ्यावरून खरेदी किंमत लिहायची, तोट्यावरून खरेदी किंमत लिहायची. सांगा आता, नफ्यावरून खरेदी किंमत बरोबर काय सूत्र लिहिलं? खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत वजा वजा नफा. वजा नफा, बरोबर. आणि तोट्यावरून खरेदी किंमत काय रे? विक्री किंमत अधिक तोटा. अधिक तोटा. विक्री किंमत अधिक तोटा. बरोबर आहे. आता पहिलं वाक्य वाचा. दुकानदारांना एक शर्ट 460 ला विकल्यास जेवढा नफा होतो. आता इथं होणारा नफा आपण एक्स म्हणूया. काय म्हणूया? म्हणजे एक्स नफा असताना विक्री किंमत 460. एक्स नफा असताना विक्री किंमत किती? 460. 460. आता त्याच्या दुप्पट तोटा. आता उजव्या साईडला तोटा किती भरूया? एक्स ची दुप्पट 2x. हा, म्हणजे 2x तोटा असताना विक्री किंमत किती होते? 310. हा, आता 460 च्या बाजूला 310 ना, म्हणजे वजा होणार. आणि हे वजा एक्स तिकडे गेल्यावर काय होणार? अधिक एक्स होणार. किती वजा केल रे? 150. 150. आणि इकडे किती होणार? 2 आणि 1 3x. एक्स ची काय होणार? 150 भागिले 3 म्हणल्यावर 50. आता विचारले आपल्याला त्या शर्टची खरेदी किंमत. आता पहिलं किंवा दुसरं दोन्हीपैकी एक सूत्र वापरूया. आता पहिलं सूत्र वापचा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा, म्हणजे 460 वजा एक्स येणार. त्यामध्ये एक्स ची किंमत भरा. किती आली एक्स ची किंमत? वर बघा 50. ह्या दोघांचे वजाबाकी किती येणार? 410. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण नफा आणि तोटा या घटकावर आधारित 12 नमुना उदाहरणं पाहिली. आता याच्यामध्ये स्वाध्याय 27.1, स्वाध्याय 27.2 आणि स्वाध्याय 27.3 आहेत. म्हणजे 27.1 ला 1 तास लागेल आणि 27.2 आणि 27.3 एकत्रित घेतलं तर त्याला 1 तास लागेल. म्हणजे 2 तासिकेमध्ये आपलं हे प्रकरण संपते. ठीक आहे. मला संध्याकाळी वेळ मिळाला तर मी संध्याकाळी पण एखादा घटक घेऊ शकतो. बघूया. मी तसं ग्रुपवर तुम्हाला मेसेज करतो. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला एक प्रत्येकाने मोबाईलमध्ये काढलेला फोटो पाठवायचा. कसं आहे, आपल्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी आहेत कमीत कमी आपली तोंड ओळख तरी असावी. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये कोण विद्यार्थी आहेत त्यांचे चेहरे सुद्धा मला माहित नाहीत. त्यामुळं प्रत्येकाने एक छानपैकी फोटो माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरला संध्याकाळपर्यंत पाठवा. ठीक आहे. बस करूया. ओके, बाय.